नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, आता जवळजवळ 2 आठवडे होत आलेले आहेत. इराण आणि अरबी देश, इस्रायल आणि अमेरिका यांच्यामध्ये जे काही रणकंदन माजलेलं आहे पश्चिम आशियामध्ये, म्हणजे पाकिस्तान पासून पलीकडच्या भागामध्ये आणि थेट इस्रायल पर्यंत, भूमध्य सागराच्या सीमेपर्यंत जी युद्धाची धग आपल्याला जाणवते आहे, इंधन तेल असो, गॅस असो किंवा विविध मार्गाने, ते युद्ध कधी थांबणार यावर सातत्याने चर्चा चालू आहेत. एका बाजूला या चर्चा चालू आहेत आणि दुसऱ्या बाजूला सतत ब्रेकिंग न्यूज येत असतात. आता ह्याच्यावर बॉम्ब पडला, त्याच्यावर क्षेपणास्त्र सोडलं, इतकी माणसं मेली, इतके सैनिक मारले गेले, यांनी इथे बॉम्ब टाकला, त्यांनी तिथे काय 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 चालू आहे. आणि त्याच वेळेला हे युद्ध थांबणार आहे की नाही, याचा शेवट कधी असू शकेल, इतका उतावळेपणा युद्धामध्ये चालत नसतो. मित्रांनो, तुम्हाला आठवत असेल तर अजूनपर्यंत युक्रेन आणि रशिया यांच्यात चालू झालेलं युद्ध अजूनही संपलं असं कोणी म्हणत नाही. तब्बल सव्वा वर्षापूर्वी ज्या वेळेला अमेरिकेचे नवे अध्यक्ष म्हणून डोनाल्ड ट्रम्प निवडून आले आणि त्यांनी जानेवारी 2025 मध्ये आपला सत्ताधिकार हाती घेतला, सूत्र हाती घेतली, अमेरिकेची सत्ता सूत्र हाती घेतली. त्यानंतर टॅरिफ 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 म्हणून ट्रम्प नाचत होते. पण दुसरीकडे त्या ट्रम्प यांनी एकामागून एक आपल्याला शांतीचं नोबेल पारितोषिक मिळावं म्हणून आपण हे युद्ध थांबवलं, ते युद्ध थांबवलं, अशा वावड्या उडवल्या होत्या, अफवा पसरवल्या होत्या, फुशारक्या मारल्या होत्या. रशिया आणि युक्रेन यांच्यातलं युद्ध आपणच थांबवलं. गाझा आणि इस्रायल यांच्यातला युद्ध संघर्ष आपण थांबवला, असे दावे त्यांनी केले होते. आणि त्याच्यावर सगळ्यात मोठी मजल मारली असेल तर ती म्हणजे ऑपरेशन सिंदूर हे आपण थांबवलं. 2025च्या एप्रिल महिन्यामध्ये, जवळजवळ 11-12 महिन्यापूर्वी, ज्या वेळेला भारताच्या काश्मीरमध्ये पहलगाम भागामध्ये काही पर्यटकांना अगदी धर्म आणि नावं विचारून अतिरेक्यांनी गोळ्या घालून जिहादींनी मारलं होतं, तेव्हा त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी भारताने जबरदस्त तयारी केली होती आणि भारत पाकिस्तान युद्धाचा भडका उडणार हे सार्वत्रिक बोललं जात होतं. अशा वेळेला भारताने युद्ध कसं करावं आणि किती करावं, केव्हा सुरू करावं, कधी थांबवावं, कसं तुकड्या तुकड्यात करावं किंवा प्रमाणबद्ध करावं, याचा एक नवा धडा जगाला घालून दिला भारताने. तो 2025च्या मे महिन्यामध्ये, ज्याला आता 10 महिन्याचा काळ उलटले. पहलगामच्या घटनेमध्ये एका महिलेच्या समोर, डोळ्यासमोर, तिच्या नवविवाहित नवऱ्याचा अतिरेक्यांनी बळी घेतला होता. ते नवविवाहित जोडपं हे मधुचंद्रासाठी काश्मीरला गेलं होतं आणि अशी त्याची हत्या झाली. म्हणूनच पाकिस्तानवर कठोर कारवाई करताना भारतीय सेना दलांनी आपल्या त्या कारवाईला ऑपरेशन सिंदूर असं नाव दिलं होतं. तर त्या ऑपरेशन सिंदूर आपणच थांबवलं असा दावा ट्रम्प यांनी केला होता, पण तो कधीच खरा नव्हता. वारंवार ट्रम्प ते बोलत राहिले. राहुल गांधी हे आपल्याला टाळ्या वाजवणार याची गॅरंटी असल्यामुळे ट्रम्प वारंवार ऑपरेशन सिंदूर आपण थांबवलं असं म्हणत राहिले. आणि राहुल गांधी नरेंद्र सरेंडर असलं भजन गात राहिले, पण झालं नाही. तर ज्या ट्रम्पना गाझाचं युद्ध थांबवता आलं नाही, त्यांना रशिया युक्रेन थांबवता आलं नाही, आणि ऑपरेशन सिंदूर तर ट्रम्पच्या आवाक्या पलीकडची गोष्ट होती. ही युद्ध जर अजून थांबलेली नाहीत, ऑपरेशन सिंदूर पण
थांबवलेलं आहे, संपवलेलं नाही. कुठच्याही क्षणी परत भारत आपल्यावर हल्ला करणार, यामुळे पाकिस्तान्यांची झोप गेले 10 महिने उडालेली आहे. या पार्श्वभूमीवर रोजच्या रोज जिथे क्षेपणास्त्र आणि बॉम्ब फेकले जात आहेत, पडतायत, आगडो मुसळतायत, माणसं जीव मुठीत धरून जगतायत, अशा वेळेला ते युद्ध कधी संपेल याची चर्चा होणं स्वाभाविक आहे. पण अशी युद्ध ज्या प्रकारे लांबत जातात, तेव्हा असली युद्ध ही खरोखरच एखाद्या किरकोळ घटनेतून सुरू झाली. जसं गाझाच्या लोकांनी अकस्मात इस्रायलला गाफील पकडलं आणि त्यांनी उभारलेलं कुंपण तोडून पार रणगाडे आणि ट्रक वगैरे घुसवून लोक मारले इस्रायलचे. एका उत्सवामध्ये मग्न असलेल्या इस्रायलीचं हत्याकांड केलं, 1200-1300 लोकांचं अपहरण केलं आणि त्यातून गाझा आणि इस्रायल युद्ध पेटलेलं होतं आणि ते दीर्घकाळ चाललं. जवळजवळ सगळा गाझा बेचिराख झालाय आणि त्यात हस्तक्षेप करायला गेलेला इराण असो, सिरिया असो, लेबेनॉन असो, यांना देखील इस्रायलने जबरदस्त तडाखा दिलेला आहे. आणि ते गाझा युद्ध संपलं नाही, इतक्यात गाझात लुडबुड करतोय म्हणून इराणलाही इस्रायलने धडा शिकवायचा ठरवला आणि त्यातून आत्ताच पश्चिम आशियातलं युद्ध उद्भवलेलं आहे. पण मित्रांनो, खरंच तेवढंच आहे का? गाझापासून सुरू झालेलं युद्ध हे आता अर्धा इराण बेचिराख झालाय. इराणची टॉपमोस्ट लीडरशिप ही जवळजवळ कापून काढली गेलेली आहे. जो खामेनी रोज डेट टू अमेरिका म्हणत होता, तो सुद्धा जन्नत मध्ये निघून गेलेला आहे. त्याचा जखमी मुलगा कसा बसा इराणचं नेतृत्व करतोय असं म्हटलं जातं. तर तिथला सगळ्यात मोठा रणनीतिकार लारिजानी हा सुद्धा मारला गेल्याची बातमी आहे. जे इराणच्या जिहादी राजकारणाचा कारभार चालवत होते, असे इराणचे एकापेक्षा एक टॉप राजकीय नेते हे काळाच्या पडद्याआड गेलेले, पण युद्ध थांबण्याची चिन्ह दिसत नाही. आणि त्याचं कारण स्पष्ट आहे की इराण हा 2 प्रकारे शासित केला जात होता. एक म्हणजे नागरी सरकार, सिव्हिल गव्हर्नमेंट, आणि दुसरीकडे जिहादी मानसिकच्या धार्मिक धर्मांध लोकांच्या इशाऱ्यावर चालणारं तिथलं एक वेगळं लष्कर. आणि त्या लष्कराचे जे स्थानिक कमांडर आहेत त्यांना आता नियंत्रित करणारा कोणीही राहिलेला नाही. त्यामुळे त्यातला प्रत्येक जण आपापल्या टार्गेटनुसार, आपापल्या रणनीतीनुसार, सौदी असो, दुबई असो किंवा आणखीन कोणी असो, इस्रायल असो, यांच्यावर हल्ले चढवत सुटलेला आहे. त्याला नियंत्रित करणारं कुठलंही सरकार आज इराणमध्ये नाहीये. आणि म्हणून मग एक गोष्टीचा विचार करायला लागतो की हे सगळं इस्रायलला, अमेरिकेला कळतच नव्हतं का? चीन असेल, रशिया असेल, युरोप मधले मोठमोठे पुढारलेले देश असतील ज्यांच्याकडे आजही व्हेटो पॉवर आहे, युनो मध्ये ज्यांचं दादागिरी चालते, असे देश आहेत. यांना हे युद्ध भडकलं तर ते इतकं लांबेल ही अपेक्षा नव्हती असं आपण म्हणणार आहोत का? अमेरिकेमध्ये तर पुढल्या 15, 25, 30 वर्षाच्या राजकीय जागतिक घडामोडींचा अभ्यास केला जातो. काय काय होऊ शकेल याचे अंदाज केले जातात आणि त्या अंदाजाच्या आधारावर पुढल्या राजकारणाचे अंदाज बांधले जातात आणि त्याप्रमाणे आपापल्या डावपेचांची आखणी चाललेली असते. या बड्या ज्या महासत्ता असतात त्यांची. तेव्हा पश्चिम आशियामध्ये, मध्य पूर्वेमध्ये, अरबी आणि तेल संपन्न प्रदेशामध्ये, जिथून जगातली जवळजवळ 35-40% माल वाहतूक होते, अशा भागामध्ये युद्धाचा भडका उडाला तर त्याचे दीर्घकालीन परिणाम काय होतील याचा कोणीच विचार केला नव्हता असं तुम्हाला वाटतं? मला नाही वाटत. मी जो 55 वर्ष पत्रकार आहे आणि राजकारणातल्या जागतिक असो, स्थानिक असो किंवा राष्ट्रीय असो, अशा घडामोडींचा सातत्याने अभ्यास करत असतो आणि त्यांची जुळवाजुळव करून काही अर्थ लावण्याचा प्रयत्न करत असतो. अशा भाऊ तोरसेकरला
पश्चिम आशियामध्ये उडालेला जो भडका आहे युद्धाचा, तो आकस्मिक उडालाय किंवा गाझापासून सुरू झाला आणखीन कुठे होर्मुझ पर्यंत पोहोचला, हे इतकं मला साधं वाटत नाही. माझं प्रामाणिक मत असं आहे की हे युद्ध एक षडयंत्राच्या नियोजित सुनियोजित पद्धतीने घडवून आणलं गेलेले, घडवून आणले गेलेले. हा, मोठमोठे जाणकार म्हणून मिरवतात, त्यांनाही त्याचा अंदाज येत नाही, मलाही आलेला नाही. पण मला अशी एक शंका येते की जगाचं भूराजकीय स्वरूप जे आहे हे बदलायचं. तब्बल 80-90 वर्षापूर्वी ज्या दुसऱ्या महायुद्धाच्या भडक्यातून आणि आगडोंबातून नव्या जागतिक राजकारणाची रचना झाली, तो नकाशा बदलण्याचा प्लॅन काही मोजक्या लोकांनी म्हणजे देशांनी ठरवलाय आणि त्याची अंमलबजावणी होते. जे स्वतःला जागतिक राजकारणाचे अध्वर्यू समजतात, अशा मोजक्या काही 10-12 देशांनी, त्यांच्या नेत्यांनी किंवा त्यांचे काही ते सल्लागार असतील, त्यांनी एकत्रित येऊन एका सुनियोजित षडयंत्राच्या अनुसार हे युद्ध घडवून आणलेलं आहे आणि चालवलेलं आहे असं माझ्या मनात येतं. आणि तो मला विश्वासाने मी सांगू शकतो. माझ्याकडे आधार नाही मित्र, पण मी तर्क लढवतो आणि तर्काच्या आधारे मी सांगू शकतो की या मागे काहीतरी सुनियोजित योजना आहे. आणि ज्या वेळेला मी या निष्कर्षापर्यंत आलो की आखाती युद्ध हे अकस्मात भडकलेला किंवा उडालेला भडका नाही, त्या मागे एक सुनियोजित अशी योजना आहे. आणि ती योजना काय आहे याचा जेव्हा मी शोध घेत गेलो तेव्हा अनेक धागे दोरे सापडत गेले. मी तुम्हाला आधीच सांगितलं की जगातली मोठी माल वाहतूक अमेरिका युरोप पासून आशिया आफ्रिका आणि अतिपूर्वेकडे होणारी वाहतूक जी आहे, जलवाहतूक जी आहे, ही सगळी सुएझ कॅनॉल आणि होर्मुझचा आखात यातून होत असते. प्रचंड प्रमाणावर तेल वाहतूक, इंधन वाहतूक ही अरबी, इराणी आणि या पश्चिम आशियातून होत असते. तर युरोपकडून, अमेरिकेकडून आशियाकडे होणारी माल वाहतूक ही सुएझ कॅनॉल मधून होत असते. आणि गेल्या 70-80 वर्षामध्ये या दोन्ही बाबतीत अनेक अडचणी आलेल्या आहेत, अनेक अडचणी आलेल्या आहेत. अचानक एक दिवस सुएझ कॅनॉलचा ताबा इजिप्तचे लष्करी हुकुमशाह अब्दुल नासेर यांनी ताबा घेतला. जी कंपनी होती त्याला हाकून लावलं. नंतर अरब इस्रायल युद्ध झालं होतं. आणि या सगळ्या कालखंडामध्ये जगाचं जो इंधन वाहतूक आहे त्याच्यावर आणि माल वाहतुकीवर जो परिणाम होत गेला तो तेव्हा फार किरकोळ होता. पण अलीकडल्या काळामध्ये म्हणजे साधारण गेल्या 20-25 वर्षामध्ये, 2-3 दशकामध्ये ग्लोबलायझेशन नंतर जग एकमेकांशी इतकं जोडलं गेलेलं आहे की मध्य पूर्वेतल्या इंधनाचाच नव्हे ते एकूण वाहतुकीचा फटका जर जगाला बसत असेल तर होर्मुझचा आखात आणि सुएझ कॅनॉल या दोन मोठ्या जे मार्ग आहेत जिथे अडचण झाली तर पर्याय असला पाहिजे याचा अभ्यास खूप आधी सुरू झाला, खूप आधी सुरू झाला की तिसरा पर्याय असला पाहिजे. होर्मुझ मध्ये काय झालं, सुएझच्या कॅनॉलच्या बाबतीत काय झालं तर करायचं काय. मध्यंतरी तुम्हाला आठवत असेल की सुएझ कॅनॉल मध्ये एक मोठं मालवाहू जहाज हे अचानक काहीतरी होऊन आडवं झालं आणि त्यामुळे इकडून तिकडे आणि तिकडून इकडे येण्याचा सगळी वाहतूक ठप्प झाली होती. खूप प्रयत्नानंतर 10-12 दिवस लागले त्या जहाजाला सरळ करून कालवा मोकळा करायला. आणि त्यामुळे सुएझचा कालवा सुद्धा सुरक्षित माल वाहतुकीची गॅरंटी उरली नाही. आणि होर्मुझचा पट्टा घेतला तर इराण आणि अरबी देशांच्या मध्ये
जी प्रचंड तेल वाहतूक किंवा तेल उत्खनन चालतं, रिफायनरीज आहेत, या दोनवर तिसरा पर्याय काढण्याचा विचार पुढे आला. आणि तो विचार करताना सुएझ आणि होर्मुझ यांना बगल देऊन काही करता येईल का, तर त्याच्या पर्यायावर सगळ्यात पहिल्यांदा इस्रायलने काम सुरू केले. मला वाटतं त्या 4-5 वर्ष होऊन गेले. तुम्हाला शक्य झालं तर डेव्हिड बेन गुरियन कॅनॉल असा गुगल सर्च करा, मग तुम्हाला याचे धागेदोरे मिळतील. इस्रायलचा नकाशा तुम्ही बघता तेव्हा असं खाली चिंचोळी पट्टी एक टोक आलेलं आहे. त्या चिंचोळ्या पट्टीच्या मधल्या भागामध्ये जे प्रचंड वाळवंट पसरलेलं आहे, नेगेव डेझर्ट असं त्याला म्हणतात, त्याच्या एका बाजूला जॉर्डन वगैरे देश आहेत आणि इस्रायल आणि जॉर्डन यांना वेगळं करणारी जॉर्डनची जी नदी आहे ती सुएझ कॅनॉलच्या अलीकडे येते. तेव्हा भारताकडून किंवा एडनच्या काय म्हणतात त्या आखाताकडून आत घुसलेली जी वाहतूक आहे ती पुढे जॉर्डन नदीकडे वळवून देगेव या वाळवंटातून एक कालवा काढून थेट भूमध्य सागराला जोडणारा असा नेगेवचा इस्रायल मधून जाणारा एक कालवा काढायचा, ज्याचं नाव इस्रायलचा एक संस्थापक म्हणून बेन गुरियन याच्या नावाने तो करायचा. याचं इन्फ्रास्ट्रक्चरचं काम आधीच सुरू झालेलं आहे. त्यामध्ये अब्जावधी डॉलरची गुंतवणूक करावी लागणार आहे. पण जर तो कालवा सुरक्षेची हमी देत असेल तर त्यामध्ये माल वाहतुकीमध्ये गुंतलेले हजारो गुंतवणूकदार त्या नेगेवच्या बंदरामध्ये किंवा नेगेवच्या कॅनॉलमध्ये गुंतवणूक करू शकतात. आणि तो उपयुक्त आहे हे दाखवायचं असेल किंवा सिद्ध करायचं असेल, पटवायचं असेल, तर होर्मुझची आखात आणि सुएझ कॅनॉल हे सुरक्षित नाहीत हे पण दाखवणं आवश्यक असतं. तुम्हाला त्याच्यातून सर्दी होते किंवा सर्दीवर मात करणाऱ्या औषधाची जाहिरात करताना कशामुळे सर्दी होते, खोकला होतो याचं अवडंबर माजवलं जातं आणि त्यातून त्या औषधाची उपयुक्तता पटवली जाते. हे युद्ध आत्ता जे पश्चिम आशियामध्ये भडकलंय आणि ज्यांनी जागतिक अर्थव्यवस्थेची समस्या उभी केली आहे, त्याचं मूळ कारण जगाची अर्थव्यवस्था ज्या माल वाहतुकीवर अवलंबून आहे ती वाहतूक ही होर्मुझ आखात आणि सुएझ कॅनॉल यांच्यावर अवलंबून आहे. तर त्यांची उपयुक्तता कमी करून बेन गुरियन कालवा हा अधिक सुरक्षित दाखवला तर गुंतवणूक तिकडे वळू शकते. आणि तेवढ्यासाठी हे युद्ध घडवून आणलंय का अशी मला शंका आहे. आत्ता माझ्या डोक्यात स्पष्ट चित्र नाहीये, पण मला असं वाटतं की हे युद्ध डेव्हिड बेन गुरियन कॅनॉल लवकरात लवकर व्हावा याची गरज निर्माण करण्यासाठी घडवून आणलंय की काय. आत्ता थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.